सुगरण या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं खूप 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 स्वागत करते। आज आपण बीटरूट पराठा बघणार आहोत। तर चला त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया अगोदर। हे बघा, बीटला चांगलं बारीक किस करून घेतलं आहे, थोडासा लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, धना पावडर घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, जिरं घेतलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे। तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। आणि अजून त्याच्याबरोबर आता ह्या किसमध्ये जेवढा बसेल तेवढा आपण कणिक घेऊया, ठीक आहे। चला तर मग आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। अगोदर थोडंसं पीठ घ्यायचं, नंतर हे सगळे मसाले आपल्याला अगोदर टाकून घ्यायचे। आमचूर पावडर, जिरे, थोडीशी लाल तिखट, धना पावडर, लसूण, थोडीशी कोथिंबीर आता टाकते, चवीनुसार मीठ, मीठ चांगल्यापैकी बारीक करून मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकायचं आहे। हे बघा, असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, ठीक आहे। चला तर मग आपण आता करूया। अगोदर आपण गॅस पेटवून तव्याला गरम होऊन द्यायचं आहे। छानपैकी आता असं बारीक करून लाटून घ्यायचं, तवा गरम होईपर्यंत। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मात्र माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे। तुम्हाला तूप नसेल आवडत, तेल टाकलं तरी चालतं, पण तूप टाकल्यानंतर छान होतं, ठीक आहे। थोडंसं तूप टाकलं, खूप हेल्दी आणि छान रेसिपी, नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मात्र माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। झाला आपला पराठा तयार। चलो बाय। दोघं बाजूने चांगलं हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। छानपैकी आपला पराठा रेडी झालेला आहे। चला, किती छान आणि सुंदर पराठा आहे बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा आणि मस्त आहे, न्यूट्रिशनयुक्त आहे। चलो बाय।